Hallelujah. 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 लूक 7:27-28 वचन. वचन स्थिती पहा. परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्वसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पहा, प्रभू येशू या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी शिकवत आहे की तुम्ही आपल्या शत्रूवर प्रीती करा आणि जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. पहा, माणसाच्या जीवनात दोन गोष्टी अधिकाने कार्य करतात. त्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट तर जास्तच म्हणजे शाप देणे. बायबल शिकवते, प्रभू येशू म्हणतो, जे लोक तुमचा द्वेष तिरस्कार करतात, तुमची निर्वसना करतात, विटंबना करतात किंवा अपमान छळ करतात त्या सर्वांना तुम्ही आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. माणसाच्या तोंडून ताबडतोब शाप बाहेर पडतात. कोणी त्याला काही बोललं, कोणाचं काही खटकलं, ताबडतोब त्याचे वाईट व्हावे म्हणून तोंडातून शाप बाहेर पडतात. प्रभू येशू म्हणतो की तुम्ही शाप देऊ नका, परंतु आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्यासंबंधाने बायबल आपल्याला काही गोष्टी शिकवत आहे की तुम्ही शाप न देता आशीर्वादच द्या. मग ते आपले शत्रू, दुश्मन, वैरी कोणी किंवा असू दे, पण तरी आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहू की आशीर्वाद देणाऱ्यांना आशीर्वाद मिळेल आणि शाप देणाऱ्यांना शाप मिळेल. आशीर्वाद आणि शाप याचा अर्थ काय आहे तोही आपण बायबलद्वारे पाहू. पहा, पूर्वीच्या वेळी मात्र काही असे लोक होते, त्याने आशीर्वाद दिल्यावर आशीर्वाद लागायचा किंवा शाप दिल्यावर शाप लागायचा. आणि मात्र ज्या लोकांची मने दुखवली जायची, एखादी व्यक्ती त्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार करत आहे आणि त्यामुळे अन्याय सोसणारी व्यक्ती शाप द्यायची आणि मग ते शाप लागायचे सुद्धा. अशा अनेक गोष्टी आपल्याला बायबलमध्ये, विशेष करून जुन्या करारामध्ये आपल्याला आढळतात की त्याने जे शाप दिलेले ते शाप लागलेले सुद्धा आहेत. तशा गोष्टी किंवा तशा घटना घडलेल्या आहेत. पण आता येशू आपल्याला शिकवतो की तुम्ही शाप देऊच नका, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. भले तुमच्यावर अन्याय होते, भले लोक तुम्हाला त्रास देते, तरी तुम्ही आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. पूर्वीच्या लोकांनी शाप दिले, ते शाप लागले सुद्धा गेले, पण आता तुम्ही तसं करू नका म्हणून बायबल आपल्याला शिकवते. हालेलुया. आशीर्वाद देण्याची आपल्याला आज्ञा झालेली आहे, शाप देण्याची नाही. बायबल आपल्याला आशीर्वाद देण्यासंबंधाने बऱ्याच चांगल्या गोष्टी मात्र शिकवते की आपण प्रत्येकाला आशीर्वादच दिला पाहिजे, शाप नाही. जो आशीर्वाद देतो त्याला परमेश्वराकडून विपुल आशीर्वाद मात्र मिळतो, परंतु जो मात्र शाप देतो त्याला परमेश्वराकडून आशीर्वाद मिळत नाही. उलट शाप देणाऱ्यावर आणखी शाप ओढले जातील, आणखी शाप त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मात्र येतील. म्हणून प्रभू म्हणते की तुम्ही प्रत्येक गोष्टीत मात्र आशीर्वाद द्यायला सुरुवात करा आणि ही कामं जर तुम्ही करतील तर परमेश्वर तुम्हाला विपुल प्रमाणात अनुग्रह आणि विपुल प्रमाणात आशीर्वाद मात्र देईल. आणि जर आपण शाप द्यायला सुरुवात केली, ना आपली भरभराट होणार, ना आपली प्रगती होणार, ना आपली उन्नती होणार, ना आपल्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार मात्र करणार. म्हणून वचन सांगते, तुम्ही आशीर्वाद देण्याचं काम
करा. तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, तुम्ही पण आशीर्वाद द्या. मग आशीर्वाद तुमच्या मागे येतील. पण तुम्ही सतत नेहमी शापच देत असतील तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. काय बायबल सांगते? सूत्रसंहिता 109 अध्याय 28 वचनात ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस. ते उठतील तेव्हा लज्जित होतील पण तुझा सेवक हर्षित होईल. काय सांगते बायबल? ते शाप देतात पण परमेश्वर नेहमी आशीर्वाद देतो. ते शाप देतात म्हणून ते लज्जित होतील, त्यांना अनुग्रह मिळणार नाही. पुढे 109 अध्याय 17 ते 18. शाप देण्याची त्याला आवड असते म्हणून तो शाप त्यालाच लागू. आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको. शाप देण्यात त्याचा पेरा बनला होता म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडात तेलासारखे भिनून जाऊ. काय सांगते बायबल? शाप देण्याची आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो. आशीर्वाद देण्याची त्याला आवड नव्हती म्हणून तो आशीर्वादाला मुको. शाप देणाऱ्या व्यक्तीचा नाश होणार म्हणून बायबल सांगते. म्हणून वाचन सांगते तुम्ही आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. जो आशीर्वाद देत नाही त्याला आशीर्वाद मिळणार नाही. जो शाप देतो त्याला शापच मिळेल. म्हणून प्रभू इथे शिकवते तुम्ही सर्वांना आशीर्वाद द्यायला सुरुवात करा, मग तुम्हालाही आशीर्वादच मिळेल. या ठिकाणी प्रभू येशू म्हणते जे तुमची निर्भसना करतात, विटंबना करतात त्या प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादच द्या, शाप देऊ नका तर आशीर्वाद द्या. पूर्वी कसं होतं, पण पूर्वी काही गोष्टी कशा घडल्या, कशा होत्या त्या आपण बायबलद्वारे पाहू. जसे की उत्पत्ती 9 अध्यायामध्ये 25 वचनात नोहा आपला मुलगा हामाचा मुलगा कनान याला शाप देते. बघा, नोहाने द्राक्षाचा मला लावला आणि द्राक्षरस पिऊन त्याच्यामध्ये गुंग झाला. अशा परिस्थितीमध्ये त्यानंतर तू जो शुद्धीवर आला, त्याच्या मुलाने काय केली जी बातमी त्याला कळाली, तेव्हा त्याने आपल्याच मुलाच्या मुलाला शाप दिला. बघा, नोहा आपल्या मुलाला किंवा मुलाच्या मुलाला शाप देते. कनान याला शाप देते कोण? नोहाने आपल्या मुलाला शाप दिला. ज्या हामपासून पुढे मिस्र देशाचा विस्तार झाला, ज्या हामपासून मिस्री लोकांचा विस्तार झाला, पुढे कन्नान, हिती, परजी या लोकांचा विस्तार झाला हामच्या द्वारे. पण पुढे मात्र या मिस्री लोकांचा नाश झाला आणि कन्नान, हिती, परजी, यबूसी हे जे देश झाले त्या देशांचाही देवाने नाश केला. आणि इस्रायल लोकांना जी मात्र शेमची वंशावली होती, शेमच्या वंशावलीला तिकडे देवाने मात्र वसवलं. कारण शेम पासून पुढे अब्रामाचा वंश इस्रायलचा वंशच तयार झाला आणि हाम पासून मात्र मिस्री लोक, कनानी, हिती, परजी, यबूसी हे लोक झाले. आणि पुढे या हाम पासून तयार झालेल्या लोकांचा नाश झाला कारण नोहाने आपल्या हामच्या संततीला तसा शाप दिला होता. हालेलुया. या शापामुळे त्याच्या पिढींचा, त्यांच्या वंशजांचा नाश झाला. पुढे नोहा कदाचित पस्तावला असणार, मी काय केलं, मी माझ्या मुलाच्या मुलाला शाप दिला. बघा, आपण त्यावेळी शाप देऊन जातो पण नंतर आपल्याला पस्तावतो, मी काय केलं. पण तो शाप लागला जातो, त्याचा आपण विचार सुद्धा करत नाही. अनेक वेळा रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात आपण एकमेकांना, कुटुंबातल्या लोकांना, नात्यातल्या लोकांना किंवा इतरांना किंवा दुश्मन, शत्रू यांना आपण शाप देऊन जातो आणि मग तो शाप त्यांना लागला जातो आणि मग त्यांच्या जीवनात संकटे, समस्या येतात. मग काही वेळेला आपण पस्तावतो, मी काय केलं.
परंतु त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून प्रभू येशूने म्हटलं, तुम्ही शाप देऊच नका. पुढे बघा बायबल काय सांगते. 2 राजे 2 अध्याय 23 ते 25 वचनात अलिशा संदेष्टा. जेव्हा काही कोरे काही मुलगे मात्र अलिशा संदेष्टाला शिव्या देत होते, अरे टकल्या चालता हो म्हणून. कदाचित अलिशा संदेष्टाच्या डोक्याला केस नसणार म्हणून ही पोरे म्हणजे मुले थट्टा करत होते. तेव्हा अलिशा संदेष्टाने त्यांना शाप दिला आणि शाप दिल्यामुळे रानातून 2 अस्वली आली आणि या 2 अस्वलीने त्या मुलांपैकी 42 मुलांना फाडून टाकलं, मारून टाकलं. अलिशा संदेष्टाने शाप दिल्याबरोबर 42 मुले जागच्या जागेत मरण पावली. कारण शाप दिल्यानंतर शाप लागत होता. काही देवाचे सेवक असे होते की त्यांच्या तोंडून शाप निघाले तर शाप लागायचे, आशीर्वाद निघाले तर आशीर्वाद लागायचे. अशा गोष्टी घडलेल्या होत्या, घडत होत्या की त्याने शाप दिला तर शाप लागायचा आणि आशीर्वाद दिला तर आशीर्वाद लागायचा. जसे की गणना 22 ते 24 अध्याय पर्यंत. जेव्हा मोआबाचा राजा बालक या बालक राजाला कळालं की इस्रायल लोक आपल्या ठिकाणी आलेले आहेत, त्याने भूतल झाकून टाकलेले आहेत, ते समर्थ लोक आहेत, त्यांच्या पुढे कोणत्या राजाचा टिकाव लागला नाही, माझा पण लागणार नाही. म्हणून बालक राजा जो मोआबाचा राजा होता त्याने बलाम संदेष्टाला बोलवले पाठवले. बलाम असा संदेष्ट होता, देवाचा त्याला असा अनुग्रह मिळाला होता की त्याने आशीर्वाद दिला तर आशीर्वाद लागायचा, शाप दिला तर शाप लागायचा. म्हणून बालक राजाने बलामाला बोलवले पाठवले आणि म्हटलं, तू इकडे ये आणि माझ्या वतीने इस्रायल लोकांना शाप दे, म्हणजे ते निर्बल होतील आणि मी त्यांच्यावर चढाई करेन आणि मी त्यांचा नाश करू शकेन. पण देवाने बलाम संदेष्टाला म्हटलं, तू इस्रायल लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत, तू त्यांना शाप देऊ नकोस. आणि जरी बलामान त्यांना शाप दिला असता तरी इस्रायल लोकांना शाप लागला नसता, कारण देवाने त्यांना अगोदरच आशीर्वादित केलं होतं. ज्या बलाम संदेष्टा त्या ठिकाणी गेला, बालक राजाने म्हटलं या लोकांना शाप दे, परंतु बलाम संदेष्टाने 3 वेळा शाप देण्याऐवजी इस्रायल लोकांना आशीर्वादच दिला. हालेलुया. ज्या बालक राजाने बलामाला शाप देण्यासाठी बोलवलं होतं त्या बालक राजाचा, त्याच्या देशाचा, त्या मोआबी लोकांचा देवाने नाश केला. बघा, शाप देणाऱ्यांना देव नष्ट करणार, पण आशीर्वाद देणाऱ्यांना परमेश्वर आणखीन अनुग्रह आणि आणखीन आशीर्वाद मात्र देणार. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही शाप देऊ नका, परंतु तुम्ही आशीर्वाद द्या. कारण पूर्वी शाप दिला तर शाप लागायचा, हल्ली पण शाप दिला तर लागतो, आशीर्वाद दिला तर आशीर्वादही लागतो. पण प्रभू येशू म्हणतो, तुम्ही शाप देऊ नका, तुम्ही आशीर्वादच द्या. योशुआ 6:26 वचनात, योशुआ 6 मध्ये ज्या योशुआने इस्रायल लोकांनी यरीहोचा नाश केला, यरीहो ही शहर पूर्ण जमीनदोस्त करण्यात आलं, तेव्हा 26 वचनात योशुआने म्हटलं, जो कोणी यरीहो शहर बांधण्यासाठी तयार होईल त्याचा मोठा मुलगा मरेल, जो कोणी यरीहोच्या वेशी उभारेल त्याचा छोटा मुलगा मरेल. आणि खरोखर 1 राजे 16:34 वचनात आहाब राजाच्या कारकिर्दीमध्ये यिहल बेथेलकर यिहल याने मात्र यरीहो नगर पुन्हा उभारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचा ज्येष्ठ मुलगा मरण पावला. त्याने त्याच्या वेशी उभारल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ लहान मुलगा मेला. योशुआने शाप दिला होता, जो यरीहो नगर बांधेल त्याचा मोठा मुलगा मरेल, जो वेशी उभारेल त्याचा लहान मुलगा मरेल. आणि हियल जो बेथेलकर होता त्याची दोन्ही मुलगे मरण पावले जेव्हा त्याने यरीहो नगर बांधले. तेव्हा दिलेला
यहोशुआने दिलेला शाप याला लागला गेला, त्याची मुलगे मरण पावले. पुढे शास्त्री 9 अध्यायामध्ये आपण पाहतो योथामचा भाऊ वचन सांगते अभिमल्लेकने आपल्या 70 भावांची एकाच खडकावर कत्तल केली. बायबल सांगते अभिमल्लेकने त्याला राज्य मिळावे, अधिकार मिळावा म्हणून शेकमेकर लोकांबरोबर त्याने मात्र युक्ती रचून आपल्या भावांची कत्तल केली. 70 भावांना त्याने मारून टाकलं. त्याच्यातला योथाम निष्ठून निघाला. त्या योथामने आपल्या भावाला शेकमेकर लोकांना शाप दिला आणि बायबल सांगते 9 अध्याय 57 वचनात मात्र योथामने दिलेला शाप खरा ठरला गेला. अभिमल्लेक शेकमेकर लोक यांच्यामध्येच लढाई झाली. दोन्ही पक्ष जे एक होते ते एकमेकावर उलटले गेले. शेकमेकर लोकांनी अभिमलेकचा नाश केला, अभिमलेकने शेकमेकर लोकांचा नाश केला. दोन्ही पक्षांचा अंत झाला. योथामने दिलेला शाप खरा ठरला गेला. बघा, देण्यात येणारे शाप खरे ठरायचे. जे शाप पूर्वी देण्यात यायचे ते शाप जसेच्या तसेच घडले जायचे. म्हणून प्रभूने म्हटलं, तुम्ही शाप देऊ नका, तुम्ही आशीर्वादच द्या. शाप देऊ नका, तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्याची आज्ञा झालेली आहे. प्रभू म्हणतो, तुम्ही शाप देतील तर पुढे तुम्हाला पस्तावा होईल किंवा ती शाप पुढे तुमच्या जीवनात येतील. म्हणून तुम्ही शाप देऊ नका, तुम्ही आशीर्वादच द्या. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्याने आपल्याला आशीर्वाद देण्याची आज्ञा केलेली आहे. वचन काय सांगते पहा, रोमकरास पत्र 12 अध्याय 14 वचनात, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. काय सांगते वचन? तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आशीर्वाद देण्याची आज्ञा आपल्याला झालेली आहे. प्रत्येकाला, मग ती व्यक्ती कोणी घेऊन असो, कुटुंबातली, नात्यातली, कोणी घेऊन असो, आशीर्वादच द्या. बायबल सांगते आपल्याला आशीर्वाद मिळावे असं जर आपल्याला वाटत असेल तर बायबल सांगते तुम्ही आशीर्वाद द्या. वचन सांगते उत्पत्ती या पुस्तकामध्ये 24 अध्याय 60 वचनात लाबान आपल्या बहिणीला आशीर्वाद देतो. ताई ग, तू शास्त्रवादीची, लक्षवादीची जननी हो. तू मात्र अनेक मुलाबाळांची आई होशील. तुझी मुलाबाळ तुझ्या शत्रूवर, वैऱ्यांवर सत्ता चालवतील. एक भाऊ आपल्या बहिणीला आशीर्वाद देते. या आशीर्वादाचा फायदा हा झाला की उत्पत्ती 30 अध्याय 27 ते 30 जेव्हा लाबाने आपल्या बहिणीला आशीर्वाद दिला तेव्हा त्याच्या या बहिणीचा मुलगा याकोब म्हणजे रिबकीचा मुलगा याकोब जेव्हा या लाबानाकडे मामाकडे आला तेव्हा या याकोबामुळे लाबानाची भरभराट झाली. अगोदर लाबानाकडे थोडस होतं, परंतु जेव्हा त्याचा भासा त्याच्याकडे आला तेव्हा या लाबानाची भरभराट झाली. देवाने त्याला पुष्कळ दिलं, भरपूर दिलं. का? कारण या लाबानाने आपल्या बहिणीला आशीर्वाद दिला होता. त्या आशीर्वाद कोणता दिला होता की ताई गो, तू शास्त्रवादी आणि लक्षवादीची जननी हो. तुला मुलं बाळ होतील, तुझ्या मुलाबाळांची वाढ होईल, तुझी मुलाबाळ शत्रूवर सत्ता चालवतील. मुलाबाळांचा आशीर्वाद दिला होता भावाने आपल्या बहिणीला आणि त्यामुळे तोच मुलगा जेव्हा या लाबानाच्या घरी आला तेव्हा लाबानाची भरभराट झाली. तेव्हा लाबानाला देवाचा आशीर्वाद मिळाला. लाबानाकडे धन विपुल झालं. हालेलुया. लाबानाने बहिणीला आशीर्वाद दिल्यामुळे बहिणीचा मुलगा जेव्हा लाबानाच्या घरी आला तेव्हा लाबानाची भरभराट झाली. बायबल सांगते तुम्ही आशीर्वाद दिला, तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमची भरभराट होईल, तुमची प्रगती होणार, तुमची उन्नती होणार. पण जर तुम्ही शाप देतील तर तुमच्या जीवनात शाप येतील. पहा, याकोबाच्या पत्रामध्ये आपण पाहतो 3 अध्यायामध्ये 9 ते 10 वचनापर्यंत त्या ठिकाणी याकोब काय म्हणतो पहा. याकोब म्हणते की एका
तोंडातून, एका जिभेतून, एकाच तोंडातून मात्र स्तुती आणि शाप बाहेर पडतात, तसं घडता कामा नव्हे. काय सांगतो वचन? वचन सांगते, तिच्या योगी जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. काय म्हणतो आपण? देवाने मात्र आपल्याला घडवले, बनवले, परंतु ही जी जीभ, जी आग आहे, या जिभेतून आपण देवाची स्तुती पण करतो आणि या जिभेतून देवाने घडवलेल्या, देवाच्या प्रतिमेप्रमाणे असलेल्या माणसाला आपण शाप पण देतो. एकाच तोंडातून, एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर पडतात. याकोब म्हणतो, असं घडता कामा नव्हे. आपल्या तोंडून स्तुती, आशीर्वादच बाहेर पडले पाहिजे, शाप बाहेर पडता कामा नव्हे, शाप निघता कामा नव्हे. आपल्या तोंडून जर परमेश्वराचे गौरव होते तर शाप निघू नयेत. आपल्या तोंडून कोणालाही आपण शाप देता कामा नव्हेत. म्हणून बायबल सांगते, कारण दिलेले शाप लागतात. दिलेले शाप मात्र ज्या व्यक्तीला आपण देत आहोत त्याच्या जीवनात येतात. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही शाप देऊ नका, तुम्ही आशीर्वाद द्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा आशीर्वादच मिळतील. आपण शाप दिला तर शाप आपल्या जीवनात येतील, पण आशीर्वाद दिला तर आपल्या जीवनात आशीर्वाद मात्र येतील. परमेश्वराचा अनुग्रह मात्र आपल्या जीवनात येणार. आपण ख्रिस्तामध्ये जीवन जगणारे लोक आहोत. आपण प्रभू येशूला कबूल आणि ग्रहण केलेली लोक आहोत. तर आपल्या तोंडून आशीर्वाद निघाले पाहिजे, शाप नाही. आपल्या तोंडून आशीर्वादच निघाले पाहिजे. आणि हे आशीर्वाद देण्याची आज्ञा परमेश्वर पित्याने मात्र आपल्याला केलेले. म्हणून आपण प्रत्येकाला आशीर्वादच देण्याचं काम केलं पाहिजे. आपल्या तोंडून शाप निघता कामा नव्हे. जर बरोबर आपण आशीर्वाद देत आहोत तर परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं सामर्थ्य मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार. आणि प्रभूच्या आशीर्वादाने, प्रभूच्या सामर्थ्याने मात्र आपण पूर्ण रीतीने भरले जाणार. आपल्या जीवनातली बंधने आणि आपल्या जीवनातल्या समस्या पूर्ण रीतीने दूर होणार जेव्हा मात्र आपण आशीर्वाद आणि शाप आशीर्वाद देणार, तेव्हा परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात येणार. पण जर आपण शाप देणार तर परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात बायबल सांगते मुलीच येणार नाही. शाप देणाऱ्या व्यक्तीला देव कधीच आशीर्वाद देणार नाही. शाप देणाऱ्या व्यक्तीची कधीच भरभराट होणार नाही. शाप देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर कधीच चमत्कार घडवणार नाही. म्हणून मात्र आपल्याला आशीर्वाद द्यायचे, शाप द्यायचे नाही. आशीर्वाद देणार तरच आशीर्वाद मिळेल. नेहमी आशीर्वादासाठी आपण प्रयत्न करतो. मला आशीर्वाद कसा मिळेल, कुठून मिळेल, काय केल्याने मिळेल, मी असं काय करू की माझी भरभराट होईल, माझी प्रगती होईल, माझी उन्नती होईल. नेहमी आपण प्रयत्न करतो. बायबल सांगते, तुम्ही नेहमी लोकांबाबतीत चांगले शब्द बोलायला सुरुवात करा, आशीर्वाद द्यायला सुरुवात करा, तुम्हाला पण आशीर्वाद मिळायला सुरुवात होईल. तुम्ही पण आशीर्वादितच बनले जाणार जेव्हा तुम्ही आशीर्वाद देतील. बघा, ज्या वेळेला प्रभू येशूला वधस्तंभावर खिल्ले, हालेलुया हालेलुया, ज्या वेळेला प्रभूला वधस्तंभावर खिल्ले तेव्हा ज्या लोकांनी प्रभूला मारहाण केली होती, प्रभूची विटंबना केली होती, निंदा केली होती, प्रभूच्या अंगात तोंडावर थुंकले होते, क्रूसावर केलं होतं, त्या लोकांच्या बाबतीत प्रभूने काय म्हटलं? हे बापा यांना क्षमा कर. लूक 23:34. हे बापा यांना क्षमा कर, करे काय करतं त्यांना कळत नाही. प्रभूने त्यांना शाप दिले नाही. मला त्रास दिले ना, मला वधस्तंभावर केले, तुमचा नाश होईल म्हटलं नाही, म्हटलं उलट त्यांना पित्याने क्षमा करावी म्हणून पित्याकडे पण मध्यस्थी केली. हालेलुया हालेलुया. जर आपण देवाचे नियम पाळणार तर देव पिता आपल्याला अनुग्रह देणार. बायबल सांगते, जे तुमचा छळ करतात, तुमचा अपमान करतात, तुमची निंदा करतात, त्यांना पण तुम्ही
आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. तुम्ही आशीर्वाद दिला तर तुम्हाला आशीर्वादच मिळेल. तुम्ही आशीर्वादानेच भरतील, पण शाप द्यायला गेले तुम्हाला शाप मिळेल. बघा वचन काय सांगते, नीतिसूत्र या पुस्तकामध्ये 30 अध्याय 11 वचनात आपल्या बापाला शाप देणारा आणि आपल्या आईला आशीर्वाद प्राप्त न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे. बघा या 30 अध्यायामध्ये काही गोष्टी आपण पाहतो. तिकडे 11 वचनापासून दिलेले काही लोकांचे वर्ग आहेत. बघा तिथे वचन काय सांगते, नीतिसूत्रे 30 अध्याय 11 वचनापासून काही वर्ग आहेत त्या बाबतीत देण्यात आलेले. आणि वचन तिथे काय सांगते बघा 14 वचनापर्यंत, जसे की आई बापाला शाप देणाऱ्याचा वर्ग आहे, आपला मन न धुतलेले स्वतःला शाणे समजणाऱ्याचा एक वर्ग आहे, ज्याची दृष्टी उंच आणि ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशा लोकांचा एक वर्ग आहे, पृथ्वीवरून गरीब व मनुष्यापैकी कंगाल या लोकांना नाही तसे करावे अशा लोकांचा एक वर्ग आहे. अशा लोकांविषयी दिलेले हे वर्ग म्हणजे असे लोक आहेत जी मात्र धिक्कारलेली आहेत किंवा जी परमेश्वराच्या लोकांपासून अलग आहे, किंवा असे लोक जे सैतानाच्या सभेचे लोक आहेत, किंवा जे विनाशासाठी किंवा जे नाशासाठी नेमलेले आहेत, किंवा जे अधोलोकाचे लोक आहेत, किंवा ज्यांना सैतानाने निवडलेले आहे, अशा लोकांसंबंधाने हे जे वेगवेगळे वर्ग आहेत त्या मात्र ते आहेत अशा संबंधाने बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्यामधला एक वर्ग येतो, एक असा वर्ग आहे जो आपल्या आई बापाला शाप देतो, आशीर्वाद न म्हणणारा उलट शाप देणारा अशा लोकांचा वर्ग आहे. म्हणजे असे लोक आहेत जे सैतानाच्या सभेचे लोक आहेत, किंवा जे अधोलोकात जाणारे लोक आहेत, किंवा ज्यांना देवाने धिक्कारलेले किंवा नाकारलेले लोक आहेत, जे आई वडिलांना शाप देतात. म्हणजे ते देवाचे लोक नाहीत, किंवा ते स्वर्गीय लोक नाहीत, किंवा ते स्वर्गात जाणारे लोक नाहीत जे शाप देतात ते. हालेलुया. पुढे वचन काय सांगते बघा, वचन सांगते नीतिसूत्रे 20 अध्याय 20 वचना, जो बापाला किंवा आपल्या आईला शाप देतो त्याचा दीप मालून त्याचा निंबीड कालोख होईल. जे आई वडिलांना शाप देतात त्यांच्या जीवनातला उजड प्रकाश नाहीसा होईल आणि अंधकार येईल त्यांच्या जीवनात. लेविया पुस्तकात 20 अध्याय 9, निर्गम 21 अध्याय 17 वचनात बायबल सांगते, जो आई वडिलांना शाप देईल त्याला अवश्य जीवे मारण्यात यावे. शाप देणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्यात यावे म्हणून हे नियम परमेश्वराने लावून दिले. ज्या आई वडिलांना शाप देतात त्यांची हत्या करावी, त्यांना जीवे मारावे आणि त्यांना आवश्यक त्यांचा नाश करावा. कारण असले लोक देवाचे लोक नाहीत, तर ते सैतानाच्या सभेचे लोक आहेत जे आई बापांना शाप देतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो शाप देऊ नका, नाहीतर तुम्ही सैतानाच्या सभेचे लोक बनणार, तुम्ही अधोलोकात जाणारे लोक बनणार, तुम्ही स्वर्गात जाणार नाही. म्हणून शाप देऊ नका, तर आशीर्वादच द्या. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, वचन सांगते 2 शमूएल मध्ये 16 अध्याय 5 ते 14 वचनापर्यंत, दावीद आपला मुलगा अबशालोम याच्यापासून निघून जात होता तेव्हा सिमी येऊन दावीदाला शिव्या शाप देऊ लागला. दावीदाला उलट सुलट बोलू लागला. दावीदाच्या अंगावर, दावीदाच्या लोकांच्या अंगावर धूळ उधळू लागला, धोंडे दगड फेकू लागला. तेव्हा अभिषेक दावीदाला म्हणतो, याने माझ्या महाराजाला शिव्या शाप द्यावी. महाराज मला आज्ञा करा, आत्ताच मी याची हत्या करतो. पण दावीदाने म्हटलं नाही, देऊ दे, त्याला शिव्या शाप द्यायचे देऊ दे. देवाने जर खुद म्हटलं असेल तर देवाला विचारण्याची कोणाची हिंमत. देऊ दे, त्याला काय द्यायचं शिव्या शाप, त्याला काय करायचं ते करू दे. देव त्या बदली कदाचित मला चांगला
मोबदला देईल. बघा, सिम्मी दाविदाला शिव्या शाप देते, तरी दावीद त्याला विरोध करत नाही. सिम्मी दाविदाच्या अंगावर धोंडे उधळते, तरी दावीद काही बोलत नाही. ना दावीद त्याचं नुकसान करत, ना त्याला उलट बोलत, ना त्याला शाप देत, ना त्याला मारहाण करत, काहीच करत नाही. दावीद आपल्या रस्त्याला निघतो. पण जो शिम्मी दाविदाला शिव्या शाप देत होता, त्या सिम्मीला पुढे दाविदापुढे झुकावं लागलं. त्या सिम्मीला परत दाविदाकडे यावं लागलं. दाविदाकडे क्षमा मागावी लागली. दाविदाने त्याला क्षमा केली. दावीद भरपूर दयाळू व्यक्ती होता. दाविदाने क्षमा केली. पण पुढे जाऊन ज्या शिम्मीने दाविदाला शिव्या शाप दिले होते, त्या शिम्मीचा वध शल्मोन राजाने केला. आणि शल्मोनाने म्हटलं, तुझं हे पाप तुझ्याच माथी. वचन संते 1 राजे 2 अध्याय 44 ते 46 वचनात, तुझं हे पाप तुझ्याच माथी. आणि ज्या शिम्मीने दाविदाला शिव्या शाप दिल्या होत्या, त्या शिम्मीचा वध झाला. त्याचं पाप त्याच्याच माथी आलं. पण दाविदाचं काही नुकसान झालं नाही. शल्मोनाचं काही नुकसान झालं नाही. बघा, शाप देणारे, स्वतःच्या जीवनाचा नाश करणार, हे पाप त्यांच्याच माथी येणार म्हणून बायबल सांगते. म्हणून आशीर्वाद द्यायला सुरुवात करा, ज्याद्वारे देव आपल्याला अनुग्रह देणार, ज्याद्वारे देव आपली उन्नती आणि प्रगती करणार. अनेक वेळा आपल्या तोंडून शाप बाहेर पडतात. आपण ताबडतोब कोणाला पण शाप देणार, हा तुझं असं होणार, तुझं तसं होणार. बोलू नका, शांत राहा, कारण दिलेले शब्द लागतात. मग मागे पुढे आपल्यालाच पस्तावा होणार. म्हणून बायबल सांगते, हे शाप तुम्ही देऊ नका, आशीर्वाद द्या, तुम्हाला पण आशीर्वाद मिळेल, तुम्हाला पण अनुग्रह मिळेल. आशीर्वाद देणाऱ्यांना परमेश्वर अधिक आशीर्वाद देणार. पहा, 1 शमूएल मध्ये 17 अध्यायामध्ये गल्यात जो होता, जो मात्र दाविदाला शिव्या शाप देते. हा गल्यात मात्र इस्रायल लोकांशी लढण्यासाठी आला होता. पण 40 दिवस इस्रायल लोकांपैकी कोणाची हिंमत नव्हती या गल्यातची सामना करण्यासाठी. कारण तो एक धिप्पाट पुरुष होता, उंच, ताकदवान. त्याची उंची 6 हात 1 वीट होती. आणि तो धिप्पाट होता. 6 हात 1 वीट म्हणजे 9 फूट 1 वीट त्याची उंची होती. आणि या माणसाशी म्हणजे गल्यातची कोणी लढाई करू शकत नव्हते. इतका ताकदवान होता तो. पण दावीद परमेश्वर पित्याच्या नावाने त्याच्या पुढे आला. दावीद त्यावेळी एक मुलगा होता, 14-15 वर्षाचा मुलगा. हातात फक्त एक काठी आणि फक्त दगड घेऊन गेला होता. छोटेसे लहान दगड, गोपनीत घालण्याचे दगड घेऊन गेला होता. तेव्हा गल्यात जो आहे तो दाविदाला म्हणतो, मी काही कुत्र आहे की तू एका काठी घेऊन मात्र माझ्याशी लढाईसाठी आलेले? आणि हा गल्यात मात्र दाविदाला शिव्या शाप देऊ लागला. त्याच्या देवताचं नाव, मूर्तीचं नाव घेऊन दाविदाला शिव्या शाप देऊ लागला. पण दावीद परमेश्वराच्या नावाने त्याच्यात चढाई करून गेला. जो गल्यात ताकदवान होता, शक्तिशाली होता, उंच होता, धिप्पाट होता, त्याच्याशी लढाई करण्यासाठी इस्रायलातल्या एकाही व्यक्तीत ताकद नव्हती. अगदी शौल राजात पण ताकद नव्हती. त्या गल्याताशी लढाई करण्यासाठी दावीद परमेश्वराच्या नावाने गेला आणि दाविदाने या गल्यातचा वध केला. गल्यात जागच्या जागीत पडला. त्याने एका गोपनामध्ये दगड घातला. दाविदाने गोपन गोलगोल फिरवले, नेम धरून बरोबर दगड गल्याताच्या कपाळात मारला. गल्यात खाली पडला. दावीद धावत आला. दाविदाने गल्यातची तलवार काढून गल्यातच्या पोटामध्ये घुसकली आणि तो जागच्या जागीत मरण पावला. जो शिव्या शाप देत होता, दाविदाला म्हणत होता, मी तुला मारून टाकेन, तुझं मांस पक्ष्यानं देईन, परंतु तोच गल्यात आता जागच्या जागीत पडला होता, मृत्यू पावला होता. या गल्याचा वध झाला होता. दाविदाने त्याचा वध करून टाकलं होतं. त्याचं डोकं मात्र धडा वेगळं केलं होतं. याच दाविदाने या गल्यातलं नष्ट केलं होतं. जो
शिव्या शाप देत होता त्याचाच नाश झाला, पण जो परमेश्वराच्या नावाने गेला दावीद, तो दावीद विजयी झाला. बघा, शाप देणारा स्वतः मृत्यू पावला, पण परमेश्वर भरोसा ठेवणारा दावीद विजयी झाला. हालेलुया, हालेलुया. देवाने दावीदाला विजयी बनवलं, पण गल्याचा नाश झाला. शाप देणारी नष्ट होतील, पण परमेश्वर भरोसा ठेवणारे, आशीर्वाद देणारे विजयी बनतील. देव त्यांना विजयी बनवणार. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही शाप देऊ नका, परंतु तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद देतील तर तुम्हाला अधिक अनुग्रह प्राप्त होईल. बघा, शाप देणाऱ्यांना पाप लागेल. काय संधी वचन? योग या पुस्तकामध्ये 31 ते 30 वचनात त्याचा प्राणनाश व्हावा असा शाप मागून मी माझ्या जीवाला पाप करू दिलं नाही. योग म्हणतो जे वाईट जीवन जगत होते, मला त्रास देत होते, जे दुराचारी लोक होते, त्यांचा नाश व्हावा म्हणून असा मी शाप दिला नाही त्यांना. शाप मागून मी माझ्या जीवाला दंड करू दिला नाही, पाप केलं नाही, गुन्हा केला नाही मी. म्हणजे मी जर शाप दिला असता तर मी गुन्हा केला असता, पाप केलं असतं. दावीद म्हणताय, सॉरी योग म्हणतो, पण मी शाप मागितला नाही किंवा शाप दिला नाही मी, आणि मी पाप केलं नाही. म्हणजे शाप देणारा पाप करतो, बायबल सांगते, गुन्हा करतो तो शाप देणारा मनुष्य. हालेलुया, हालेलुया. म्हणून शाप देऊ नका. शाप देणाऱ्या व्यक्तीवर परमेश्वराचा अनुग्रह कधी येणार नाही, देवाचा आशीर्वाद कधी येणार नाही. म्हणून शाप न देता आशीर्वाद द्यायला सुरुवात करा. देव आशीर्वादित करणार आपल्याला, जो आपण आशीर्वाद देणार. वचन संधी कोरिन्थियस पहिले पत्र 4:12 तो म्हणतो, आमची निर्भस्तना होत असता आम्ही आशीर्वाद देतो, आमचं छलणूक होत असता आम्ही ती सहन करतो. काय म्हणतो बोल? आमची निर्भस्तना, आमची विटंबना होत असताना, आमच्यावर अन्याय अत्याचार होत असताना आम्ही आशीर्वाद देतो. या ठिकाणी संत पौल म्हणतो, आमचा छल करणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो, आम्ही ते सहन करतो, पण आम्ही शाप देत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वाद दिला पाहिजे, शाप नाही. जो आशीर्वाद देणार त्याला देवाकडून आशीर्वाद मिळेल, पण जो शाप देणार त्याला देवाकडून आशीर्वाद मिळणार नाही, त्याला देवाकडून अनुग्रह मिळणार नाही, त्याला देवाकडून कृपा मिळणार नाही. म्हणून आशीर्वाद द्यायला सुरुवात करा. शाप देऊ नका. आपल्या तोंडून शाप निघता कामा नव्हे म्हणून बायबल सांगते. प्रभू येशूने शिकवलं, आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. निर्गम 20 ते 28 वचनात तू मात्र देवाला म्हणलाय, म्हणजे न्यायाधीशांना, तिकडे काकडा टाकले, त्याचे स्पष्टीकरण खाली दिले. तू न्यायाधीशांना म्हणजे अधिकाऱ्यांना दूषण लावू नको व आपल्या राज्यकर्त्याला शिव्या शाप देऊ नको. बायबल सांगते, तुमचे जे अधिकारी आहेत त्यांना पण तुम्ही शिव्या शाप देऊ नका, त्यांना दोष लावू नका, त्यांची निंदा करू नका. कोणाला शिव्या शाप देऊ नका, कोणाची निंदा करू नका, उलट आशीर्वाद द्या. जेव्हा आपण आशीर्वाद देणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. जो शाप देणार त्याला देवाकडून आशीर्वाद मिळणार नाही, पण जो आशीर्वाद देईल त्याला देवाकडून नक्की आशीर्वाद मिळेल, त्याला देवाकडून नक्की अनुग्रह मात्र प्राप्त होईल. त्याच्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जातील. परमेश्वराचा आशीर्वाद त्या व्यक्तीच्या जीवनात येईल जो आशीर्वाद देणार. शाप आपल्या जीवनातून बाहेर काढा, दूर करा. प्रभूने आपल्याला आज्ञा केलेली आशीर्वाद देण्याची. प्रभू आपल्याला म्हणतो, तुम्ही माझे लोक आहात, माझी प्रजा आहात. तुमच्या तोंडात शाप शोभत नाही, तुमच्या तोंडात निंदा शोभत नाही, तुमच्या तोंडात शिव्या शोभत नाही. तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही आशीर्वाद द्यायला सुरुवात करा. पेत्राचे पहिले पत्र 3:9 वचनात, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वादी वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात
आहे. काय सांगते बायबल? वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा करू नका. कारण तुम्ही आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वरदान तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेले आहे. जर तुम्ही आशीर्वाद दिला तर तुम्हाला आशीर्वादी वरदान मिळेल. त्यासाठीच देवाने तुम्हाला बोलावलेले आहे. आपण प्रभूमध्ये आलेले लोक आहोत, प्रभूने आपल्याला बोलावलेले आहे, आपण प्रभूचे लोक आहोत. तर प्रभू तू आशीर्वाद द्या, कारण तुम्हाला आशीर्वादी वरदान देण्यासाठी मी तुम्हाला बोलावलेले आहे. म्हणजे जर तुम्ही आशीर्वाद दिला तर तुम्हाला वतन, हिस्सा, वाटा, आशीर्वाद मिळेल. तुमची भरभराट होईल, तुमची प्रगती होईल, तुमची उन्नती होईल जेव्हा तुम्ही आशीर्वाद देते. आशीर्वाद दिल्याने आपले फायदे होणार. आशीर्वाद दिल्याने परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. ज्या कामात हात घालतील त्या कामात यश मिळेल, ज्या कार्यात हात घालतील त्या कार्यात यश मिळेल. तर आपण आशीर्वाद देतो म्हणून देव आपल्याला आशीर्वाद देतो. शाप देतील तर आपल्या जीवनात शाप येतील. ज्या कामात हात घालतील त्या कामात बरकत कधीच मिळणार नाही, शाप येतील. जो आशीर्वाद देणार देव त्याला भरपूर आशीर्वाद देईल. देव त्याची भरभराट करेल, देव त्याची प्रगती करेल. म्हणून प्रभू म्हणतो चांगले आशीर्वाद द्या, ज्याद्वारे देव आपल्याला आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया. आपण आशीर्वाद देत आहोत तर प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरणार. देवाने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी नेमलेले आहे, शाप देण्यासाठी नाहीच. आणि म्हणून आपण आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणजे देवाची कृपा, देवाचं सामर्थ्य आणि देवाचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार. आणि आपण प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या आशीर्वादाने आणि प्रभूच्या सामर्थ्याने अधिकाने भरले जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.